या पण नाणेफेकीचा कौल करूयात. जयदुर्गा सुरे अगेन्स्ट स्वर्गीय विष्णू पाटील स्मृती 11 चेंज गेम वडोली बी या दोन संघांदरम्यान. नाणेफेकीचा कौल होतोय आणि टॉस जिंकलाय तो स्वर्गीय विष्णू शेठ पाटील स्मृती 11 चेंज गेम वडोली बी संघाने. आपल्याला पाहायला मिळतोय तो 18 धावा. आकाश पाटील आणि सुजित पाटील हे दोन आघाडीचे फलंदाज. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत. ऋतिक ऑल ऑफ केला मिड विकेटला. फिल्डर झेलची संधी. रुपेशने टिपलाय. झेल फलंदाज होतोय. पहिला फेल कृष्णा कन्स्ट्रक्शन जयदुर्गा सुरईला हा पहिला झटका. आकाश पाटील बाद.
धावसंख्या धावफलकावरती 18-18 पहिला धक्का बसला आकाश पाटील बाद मैदानाच्या आतमध्ये थर्ड नंबरवरती निशांत पाटील. विकेट इम्पॉर्टंट होती बिकॉज पहिल्या षटकामध्ये आक्रमण कमलेश पाटीलच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळालं होतं सुजित पाटील आणि आकाश पाटील कडून, ज्यामधला आकाश पॅव्हलियन मध्ये परतला. डीप मिड विकेट आणि सध्या लॉंग ऑन हे फील्ड पोझिशन आहे. लॉंग ऑफ लेग फिल्डर, शॉर्ट कव्हर थर्ड मॅन, गली लेग फिल्डर आहे. फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉफ केला, इथे फटका फसलेला आहे. लॉंग ऑन कल्पेश डाऊन दी बॉल, वेल टच कॅच, वन मोर विकेट डाऊन इन ॲट नंबर थर्ड डाऊन. निशांत पाटील बॅक टू द पॅव्हलियन. संदीप पाटील नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. या स्पर्धेसाठी स्वर्गीय शंकर नारायण राणे यांच्या स्मरणार्थ आम्हाला बॉल स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. स्टार 11 कल्याण यांच्याकडून आम्हाला बॉल स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत आणि विदर्भ क्रिकेट क्लब यांच्याकडून देखील आम्हाला बॉल स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. द्वारली महिला मंडळ अध्यक्षा सौभाग्यवती वनिताताई चिकणकर यांच्याकडून देखील आम्हाला 5,000 रुपयांचं डोनेशन, त्यामुळे त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. 2 विकेट पडल्या, धाव फलकावरती आहेत 18. प्रगतीपथावर असताना दुसरं षटक, ज्या षटकामध्ये गोलंदाज ऋतिकला आपण पाहतोय इज ऑन हॅट्रिक. 2 लागोपाठचे विकेट आले. मिड विकेटला रुपेशने टिपलेला झेल, कल्पेशने लॉंग ऑनला टिपलेला झेल. हॅट्रिक चंबरट्यावरती गोलंदाज स्लाइस केला बॉलला, थोडा लांब बॅकवर्ड पॉइंटला रेस लागले, प्रचंड वेग बॉल मध्ये, सीमारेषा पार, चौकार. सोबत धावसंख्या जाऊन पोहोचलेली आपण पाहतोय ती 22. 22 धावा धावफलकावरती कृष्णा कंस्ट्रक्शन, जयदुर्गा सुरई आणि त्यांचा अगेन्स्ट स्वर्गीय विष्णू शेठ पाटील स्मृती 11. चेंज द गेम. वडवली बी समोर कवसला, काय फटका गॅप मध्ये बॉल. शुभम धावतोय मात्र बॉल त्याच्याहून अधिक वेगाने धावला, सीमारेषा पार, आणखी एक चौकार. मधून बॉल निघालाय. सारने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 26. 26 धावा आहेत. शेवटचा एक बॉल पॉवर प्ले मधला. जबरदस्त बॅटिंग सध्या तरी. सुरुवातीला आकाश, सुजित आणि आता संदीप. हो, पूल करायचं होतं मात्र इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. कमबॅक ऋतिकसही 2 षटकांचा खेळ संपला. 26 धावा 2 विकेटचं नुकसान. कृष्णा कंस्ट्रक्शन, जयदुर्गा सुरई. सव्वीस धावा धावफलकावरती 2 विकेटचं नुकसान. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाले पण थोडे लेट आले, त्यामुळे 2 बॉलची पॅनल्टी. लॉफ्ट केला आणि बॉल लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. स्ट्रायकिंग एंडला सध्या आपण पाहतोय फलंदाज सुजित पाटीलला, जो आघाडीचा फलंदाज आहे. इंटरेस्टिंग मॅच आहे. तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथा सामना. कृष्णा कन्स्ट्रक्शन, जयदुर्गा सुरई आणि स्वर्गीय विष्णू शेठ पाटील स्मृती 11. चेन्से गेम वडोली बी दावा धाव फलकावरती आहेत सध्या 32 कंटिन्यू करण्यासाठी आलाय आणि त्याचं भव्य स्वागत खोलात आलाय. यावेळेला मिड ऑफला बॉल आहे, डीप मधून लॉंग ऑफ. जयेश फार वेगाने बॉल वरती, सेकंडचा कॉल आहे, थ्रो खराब. धावा मिळत असताना 2. ज्या गोष्टीसाठी चेन्से गेम वडोली बीला ओळखलं जातं, सध्याचं क्षेत्ररक्षण थोडंसं ढासळलेलं आपण पाहतोय. धावा 2 ने पुढे जातील. स्कोर झोन 34. मोठी देसाईचे उद्योगपती जगदीश म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. मुंबई शर्यत क्षेत्रातील एक नावाजलेलं नाव जे काळाच्या पडद्याआड गेलं. स्वर्गीय विष्णू शेठ पाटील पडले यांचा स्मृतिप्रित्यर्थ संघ आपण पाहतोय. विष्णू शेठ पाटील स्मृती 11. चेन्से गेम वडोली बी धावा धाव फलकावरती 34. प्रगतीपथावर तिसरं षटक. कमलेश कावा लॉफ केला, स्ट्रेट बॅट, लॉंग ऑफला फिल्डर, वेल जज कॅच. यासाठी ओळख आहे जयश्री, यासाठी ओळख आहे चेन्से गेम वडोली बीची. एक स्टनिंग कॅचने डाव संपला. सुजित पाटीलचा झटका बसतोय जयदुर्गा सुरईला. तिसरा. तिसरा झटका षटकाराला आणि त्यानंतर कमबॅक करत असताना कमलेश पाटील. टेनिस बॉल ग्रामीण क्रिकेटमध्ये हे सर्व व्यावसायिक संघ आहेत, ज्यामधला चेन्से गेम वडोली बी संघ तुम्हाला पाहायला मिळतो. सातत्यानं डे नाईट फॉर्मॅटमध्ये ते खेळत आलेले आहेत. मौलिक 11 चेन्से गेम वडोली बी, मेघदादा गोंधळी यांनी महायुती ग्रामीण ब्रिक बॅश धमाकामध्ये देखील हा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. सुपर 8 पर्यंत धडक मारली, पण तिथून मात्र परतीचा प्रवास करावा लागला होता वडोली बीला देखील. भिवंडीतील एक नामवंत संघ सध्या जयदुर्गा सुरई. केतन आलाय, मात्र त्याच्या अगेन्स्ट हा पहिलाच डॉट बॉल विथ द अँगल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आलाय कमलेश. कोपरुलीच्या स्पर्धेमध्ये देखील ते क्वालिफाय झालेले आहेत. आणि ग्रामीण संघ जरी असले तरी व्यावसायिक संघ आहेत, दररोज खेळतात, दररोज त्यांना पुरस्कर्ते लाभतात. त्यामुळे या प्रत्येक संघाचा एक चाहता वर्ग वेगळा आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने सध्या ग्रामीण टेनिस क्रिकेट .in द्वारे आमचे प्रेक्षक जोडलेले आहेत आमदार चषक 2025 सोबत. अक्रॉस द बॅट, खराब शॉट सिलेक्शन पुन्हा एकदा केतन पाटील कडून. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. ड्रिंक्सचा सिग्नल अंपायरचा पाणी घेऊन जा 12th मला विनंती असेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. कृष्णा कन्स्ट्रक्शन जयदुर्गा सुरईचा धावफलक 3 विकेटचं नुकसान, 34 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. कन्स्ट्रक्शन सुरई हा संघ खेळत असताना आपण पाहतोय.
आमदार चषक 2025 पर्व कल्याण पूर्वेच्या दमदार आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचा सन्मानार्थ सुरू असलेला क्रीडा महोत्सव ग्रामस्थ मंडळ द्वारली जय गौलबा क्रिकेट संघ द्वारली आदरणीय उद्योगपती ग्रामपंचायत सदस्य अभिमन्यूजी चिकणकर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेल्या या क्रीडा महोत्सवामध्ये पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करेन। डीप स्क्वेअर लेगला फिल्डर मिड विकेट लॉंग ऑन आणि 4th ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती सध्या बॉम्ब अप करत असताना आपण पाहतोय शुभम पाटीलला। लॉंग ऑफ लेग फिल्डर आहे, त्यासोबत डिपिश किंवा पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर शॉट थर्ड गली शॉट फाईन लेग आत स्ट्रायकिंग एंडला फुल अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। संदीप पाटील ऑफ स्ट्राइक आहेत केतन बॉल तयार होतोय शुभम धाब्यात आतापर्यंत 34 ओ स्ट्रेट बॅट पिकअप शॉट डाउन द ग्राउंड षटकार। अरे दादा हा सुपला नव्हता, स्ट्रेट बॅटने सरळ मारला होता। डाउन द ग्राउंड पिकअप शॉट पाहायला मिळाला, स्लाइटली ओपीच आला आणि जबरदस्त फटका पिक करत असताना लेंथला संदीप पाटीलच्या बॅटमधून 2 चौकार आलेत ऑलरेडी। हा षटकार त्याच्याच बॅटमधून 153 षटकार या संपूर्ण स्पर्धेमधला आतापर्यंतचा। कमी गतीने टाकलाय गॅप मध्ये कवसला आपण पाहतोय बॉल्स काय त्या ठिकाणी गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो सुपर थ्रो आकाशकडून सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे 41 पहिलाच डाव आहे। 168 चौकार 153 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले स्कोरिंग ग्राउंड आहे। धाबा बनताय तिथे सुजल 41 41 धावा झालेल्या 14 षटक प्रगतीपथावर षटकातील बॉल बाकी आहेत अजूनही 4 करंट रन रेट सध्या 12च आहे। 60चा स्कोर आपल्याला दाखवतो प्रोजेक्टेड पण त्यापेक्षा पुढे जायचंय। कृष्णा कंस्ट्रक्शन जयदुर्गा सुरईला शुभम ओहो लाईन मिस केली, तिसरा लागोपाठ डॉट आला केतनच्या अगेन्स्ट। प्रीवियस ओव्हरमध्ये 2 टाकले होते तेव्हा कमलेश गोलंदाजी करत होते, इथे खराब शॉट सिलेक्शन समोर पडलेल्या बॉलला अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ रेषेमध्ये निघून आला विकेट किपरकडे बॉल डॉट बॉल। धाव आहेत 41 3 बॉल बाकी त्या षटकातील शुभम पुन्हा परिवर्तन क्षेत्ररक्षणामध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर चालला शॉट कव्हरला डिपिश कव्हर पॉइंटचा फिल्डर चालला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये सी फ्रंट व्ह्यूला सी मध्ये तुम्हाला फिल्डर पाहायला मिळतील एक्स्ट्रा कव्हर पासून स्क्वेअर लेग पर्यंत। केतनने ताणून दिलाय पण यावेळेला असं वाटतं मिस टाइम आहे, कॉल दिलाय कल्पेशने वेल जस्ट कॅच सुपर कॅच आणि फलंदाज बाद केतन पाटील 41 ला। चौथा धक्का कृष्णा कंस्ट्रक्शन जयदुर्गा सुरईला। कमबॅक काय करून दिला, पहिला बॉल वरती षटकार आल्यानंतर 2 डॉट बॉल आले आणि त्यानंतर विकेट आपण जरूर पाहतोय। षटकार सिंगल डॉट आणि विकेट 4 बॉल मध्ये 7 धावा आतापर्यंत शुभम पाटीलने खर्च केलेल्या। 2 बॉलची पॅनल्टी आहे त्यामुळे शेवटचं षटक फक्त 4 बॉल्स आहे, सो अटॅक करावा लागेल आता सुरईच्या फलंदाजांना। 6 बॉलचा खेळ उरला या डावातील। स्लाइस झाला बॉल बॅटवरती थोडासा लेट झाला होता, फलंदाज गॅप मध्ये बॉल आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार।
शेवटचा बॉल फुल लेंथ होता. अपील या वेळेला मात्र ओहो काय घडलंय. क्रीज सोडली, मैदान सोडावं लागेल. धाव होती पण ती धाव घेतली नाही आणि फलंदाज जाईल पॅव्हलियन मध्ये. 4 षटकांचा खेळ संपला. धावा फलकावरती 45-45. विकेट पडतीये 5वी. कृष्णा कंस्ट्रक्शन जयदुर्गा सुरई. तितक्याच्या धावा आल्या नाही. पहिल्या षटकामध्ये 16, सेकंड ओव्हर मध्ये 10, थर्ड ओव्हर मध्ये 8, फोर्थ ओव्हर मध्ये 11. पहिलं षटक जरी प्रोडक्टिव्ह असलं तरी पुढच्या काही षटकांमध्ये धावा आल्या नाही. सो आता हे स्लॉगवरचं षटक जिथे फक्त 4 बॉल टाकण्यात येतील आणि या 4ही बॉलला कॅपिटलाइज करावं लागेल. खास करून फलंदाज स्ट्रायकिंग एंडच्या संदीपला. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. राहुल शेठ पाटील द्वारली यांच्याकडून सुरईचा फलंदाजांना. बॉल तयार होतात. जयेश पाटील. ओहो यॉर्कर होता पण या वेळेला मात्र आपण पाहतोय व्हाईटचा रिटर्न क्रीजचा बाहेरून. अंपायर अशरफ व्हाईट. आणि पारितोषिक येते लागोपाठच्या 3 षटकारांसाठी संभाजी शेठ रसा. म्हणजे टोटल 2000 रुपयांचा पारितोषिक आहे 3 षटकारांसाठी. आतापर्यंत 2265 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. थँक्स टू सुजल जे आमचे टेक्निकल एक्सपर्ट आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेटचे. इम्पॉर्टंट माहिती आम्हाला देतात. ऑन साईडला पावा पॅक काउंटर बॅक मध्ये बॉल शुभम. ओहो मिसफिल्ड आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात सांघिक अर्धशतक कृष्णा कंस्ट्रक्शन जयदुर्गा सुरईचं. फार चांगली बॅटिंग सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. पतंग आलाय मैदानाच्या आतमध्ये, तो बाहेर काढा प्लीज. कोण उडवतंय? बाहेर घ्या, तो बाहेर घ्या. पतंग बाहेर घ्या लवकर. खाली जर आला तर मांजाने आमच्या खेळाडूंना इजा होऊ शकते. प्लीज वडवली बी तुमचा 12वा खेळाडू नाही. दॅट्स वाय तुम्हाला 2 रनची पॅनल्टी. मॅनेजमेंट टीमचा डिसिजन. एज आहे फाईन लेगला बॉल चाललाय आणि इथे मात्र धाव मिळणार नाही. धावा झालेल्या आहेत सध्या 50 धावा. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 172 विकेट संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघितलेले आहेत. थँक्यू सुजल. पुन्हा एकदा सध्या मॅच कडे वळूयात. ऑफ स्टंपच्या बाहेर एज आहे गलीला फिल्डर कॅच ड्रॉप. 1 धाव इथे मात्र मिळते. शेवटचा आता 1 बॉल बाकी. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 51. 4 षटकांची ओव्हर आहे. 4 बॉलची ही ओव्हर आहे. शेवटचा 1 बॉल जयेश. ओहो यॉर्कर आलाय. शेवटचा आलाय तो डॉट बॉल.
डाव संपला 51 या आकड्यावरती कृष्णा कंस्ट्रक्शन जयदुर्गा सुरई संघाचा 5 विकेट पडले. 2 रनची पॅनल्टी आहे. एक्कावन्न झाल्या +2 पॅनल्टी 53 धावा 54चं टार्गेट आहे. लक्षात घ्या वडवली बी तुमचा 12वा खेळाडू नाही त्यामुळे तुम्हाला 2 रनची पॅनल्टी. सुरई थोडे लेट आले त्यामुळे त्यांना 2 बॉलची पॅनल्टी. सो टार्गेट 54 धावांचं आहे दोन्ही संघाने. लक्षात घ्या टार्गेट 54. येस कम ऑन डीज आहे. तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. आमदार चषक 2025च्या पहिल्या पर्वाच्या 3ऱ्या दिवसाचा हा सामना आपण आता एन्जॉय करतोय. तो पहिल्या फेरीतील 14. एका बाजूला कृष्णा कंस्ट्रक्शन जयदुर्गा सुरई आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय विष्णू शेठ पाटील स्मृती 11 चेंज द गेम वडवली बी. चला अरियाब आता जास्त वेळ घेऊ नका अंपायर्स. तुम्हाला देखील सूचना आहेत खेळाडूंना फटाफट वॉर्निंग द्या पण डावाला सुरुवात करा. टार्गेट 54 धावांचे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. विशाल पाटील आणि ऋतिक पाटील या दोन फलंदाजांना आपण पाहतोय सध्या आघाडीला. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती केतन पाटील. फ्रंटलाईन बॉलर आहेत केतन. अष्टपैलू खेळाडू जयदुर्गा सुरईचे कृष्णा कंस्ट्रक्शन या नावाने असंघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन द फील्ड 30 असरक्याचा बाहेर डीप मिड विकेट मिड ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट कव्हर पॉइंट शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. धावाला सुरुवात ठीक आपण पाहतोय 3:26 बटरफ्लाय कॅच. शॉर्ट कव्हरला झेल टिपलाय. सॉफ्ट डिसमिसल इन ॲट नंबर फर्स्ट डाऊन. मैदानाच्या बाहेर विशाल पाटील.
असं वाटतंय आता द्वारले गावामध्ये नाही तर गोव्याची संगम प्रीमियर लीग ही सध्या स्पर्धा सुरू आहे. कारण धीरज नाईक त्या स्पर्धेमध्ये जरूर आमच्या सोबत होते आणि फार सुंदर डीजे ऑपरेटिंग साऊथ गोव्यामध्ये संगम प्रीमियर लीग जी आपल्याला ऑल इंडिया ओपन टुर्नामेंट पाहायला मिळते. तीच फिलिंग सध्या डीजे पाटील देतात आपल्याला द्वारलेच्या मैदानावरती. कल्याण पूर्वेच्या दमदार आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. दोन ताकदवान संघ समोरासमोर भिडलेले आहेत त्यामुळे या 54 धावा समजू नका की कमी आहेत. फार चांगला सामना इथे रंगेल यात मात्र शंका नाही. पंडित पाटील साहेब यांच्याकडून या बॉलवरती जर विकेट आली तर केतनला 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. या ओव्हर मध्ये जरी आली तरी केतनला पारितोषिक देण्यात येईल 1000 रुपयांचं. 0 for 1 कमलेश पाटीलचं आगमन. इज ऑन स्ट्राइक. केतन तयार. डाऊन दिले. खराब बॉल, खराब लाईन. फाईन ग्लान्स. बॉल चालला डीप फाईन लेगला. पहिल्या 4 धावा वडवली साठी. ऑन द लेग बॉल आला. खराब लाईन. फाईन ग्लान्स. डीप फाईन लेगला पहिला चौकार. बॅटचा चेहरा उघडलाय. ऑन दी अप. डीप एक्स्ट्रा कव्हर. रेस लागली बॉल फिल्डर मध्ये. जिंकली बॉल नाही. 4 धावा चौकार. आठ धावा 2 चौकार. विकेट नंतर कमलेश आला आणि कमलेशच्या बॅट मधून 2 चौकारी आलेले आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला आता फिल्डर सेट केलाय केतनने. त्याच बरोबरीने लॉंग ऑन लेफ्ट फिल्डर आहे. थोडासा वाईडिश उभा आहे लॉंग ऑनचा फिल्डर. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग हे सध्या आत आहेत. ऑन साईडला 3 फिल्डर. यावेळेला टॉप एज. झेलची संधी आणि फलंदाज बाद. दुसरा झटका स्वर्गीय विष्णू शेठ पाटील स्मृती 11 चेंज द गेम. वडवली बीला. कंस्ट्रक्शन जय दुर्गा सुरई संघाला जबरदस्त बॉलिंग. लेफ्टी होता. लेफ्टीचा अगेन्स्ट त्यामुळे पहिल्या 2 बॉलवरती चौकार आले पण तिसऱ्याच बॉलवरती पुन्हा केतनने विकेट मिळवली कमलेशची. विशाल शून्यावरती आउट. कमलेशच्या बॅटमधून 2 चौकार आणि त्यांचे बंधू आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. कल्पेश पाटील. बॉल बाकी अजूनही 2 पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. कल्पेश इज ऑन स्ट्राइक. लॉफ्ट करायचं होतं समोर पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. वाऱ्याचा प्रचंड वेग आहे. जेव्हा जेव्हा कॉमेंट्री बॉक्स सेंड कडून तुम्हाला गोलंदाजी पाहायला मिळेल तेव्हा तेव्हा गोलंदाजांना मार्जिन ऑफ एरर्स कमी असेल. मात्र त्या परिस्थितीमध्ये देखील केतनने केलेली गोलंदाजी 2 चौकार आले तो अपवाद होता. त्या व्यतिरिक्त चांगली बॉलिंग त्याने केलेली आहे. 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी. वाऱ्याच्या प्रवाहाच्या सोबत तुमचे फटके असतील. विकेटला 1000. ऑन साइडला शॉट ऑफ लेन पूल. डिलाइटफुल सक्सेसफुल. आला एक मोठा षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती 14. 2 विकेटचं नुकसान. स्वर्गीय विष्णू शेठ पाटील स्मृती 11 चेंज द गेम. वडवली बी.
साहेबांचं शुभ आगमन. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. एका बाजूनं बक्षिसांची खैरात करणं आपण पाहतो. मागच्या षटकामध्ये जो विकेट प्राप्त केला त्यासाठी 1000 आले होते, त्यानंतर देखील 1000 अलाउन्स झाले होते, परंतु फलंदाज बचावला, षटकार त्यानं ठोकलाय आणि आता देखील पारितोषिक सातत्याने येतील यात शंका नाही आहे, कारण की सुरेही संघ खेळतो आणि त्यांच्या अगेन्स्ट तितका ताकदवर संघ देखील पाहायला मिळतो. होस्ट टू करत. आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. मात्र उद्या असेल तो अंतिम दिवस. उद्या पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल मानेने विरुद्ध काकडवाल. दुसऱ्या मॅचमध्ये असेल मोठा गाव त्यांच्या अगेन्स्ट तिसगाव. थर्ड मॅचमध्ये मात्रेपाडा विरुद्ध नेवाळीपाडा आणि फोर्थ मॅचमध्ये खोणी ए विरुद्ध हेदुटणे. सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे, रोहित पाटीलचा संघ आपल्याला पाहायला मिळेल लास्ट मॅचमध्ये. सो उद्या यायला विसरू नका. अंतिम दिवस आमदार चषकाच्या पहिल्या पर्वाचा. उद्या ठीक 9:15 पहिल्या दोन्ही संघांना विनंती आहे, टॉस केला जाईल आणि बरोबर 9 पहिल्या मॅचला सुरुवात होईल. मानेरे आणि काकडवाल. फ्लिक केला, शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहे. नॉन सेकंडला थ्रो देखील केलाय त्याने, पण आय थिंक हा बॉल लागलाय फलंदाजाला. एक धाव सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. आकाश पाटीलला आपण सेकंड ओव्हरमध्ये पाहतोय. ऋतिकचा बॅटमधून ही पहिली धाव येत असताना धावसंख्या धावफलकावरती 15. बॉल अजूनही बाकी आहे टोटल ते 23 आणि 23 बॉलमध्ये या मॅचमध्ये धावा बनवायचा आहेत 39. इंटरेस्टिंग मॅच आहे. वाराचा प्रचंड वेग आहे. हे पहिल्या दिवसापासून आपण पाहत आलेलं. ढगाळ वातावरण आहे, सूर्यप्रकाश तितकासा नाही, त्यामुळे जेव्हा जेव्हा कॉमेंट्री बॉक्स एंड कडून षटक असेल तेव्हा गोलंदाजांना वाचून राहावं लागेल. लाईन खराब. लेग स्टम्पचा आपण पाहतोय बाहेर बॉल आकाशचा. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जर आपण बघितली तर ती सध्या पाहायला मिळते 16 धावा धावफलकावरती. बॉलर पुन्हा एकदा तयार होत असताना आकाश शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटला पंच केला. डीप एक्स्ट्रा कव्हरचा गॅपमध्ये बॉल आहे. पहिली धाव पूर्ण झाली, सेकंडचा कॉल नसेल. चांगली फिल्डिंग आणि चांगला थ्रो. या दोन्ही संघातील 11च्या 11 खेळाडू तुम्ही पहा. सर्वांचं फिटनेस लेवल, शरीर आणि जमीन कसलं नाही तर त्यांचा कस निघून जातो. चेंज गेम वळवली. बीच 11 खेळाडू तुम्ही पाच मैदानात आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. या अगोदर आता जयदुर्गा सुरई समोर खेळलाय. ओहो, टॅप झाला होता बॉल, त्यामुळे ही कॅच नाही, पण टाया अपसुक वाजल्या, कारण ज्या दर्जाचं सेल्फ फॉलो थ्रो मध्ये ऍक्शन रिप्ले पा टॅप झाला बॉल. फॉलो थ्रो मध्ये तो आकाश पाटील अडवला आणि लगेच डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, पण बॅट पॉपिंग क्रीज मध्ये उभी होती ऋतिक पाटीलची. 17 धावा आहेत. ऑन साइडला फ्लिक केल्या, मिड ऑनला चेस करतोय बॉल. लॉंग ऑन कडे चाललाय. कल्पेशचा कॉल आहे, सेकंडचा थ्रोही येतोय. कल्पेश आलाय. धावा मिळतील 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. वाऱ्याचा प्रवाहाचा विरुद्धचे षटक आहे, त्यामुळे मोठ्या फटक्यांसाठी सध्या तरी बॅट उघडली नाही कल्पेशने अथवा मग ऋतिकने. 2च्या साह्याने धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय. 19 बॉल बाकी आहेत अजूनही 20 आणि 20 बॉलमध्ये 35 धावांची गरज आहे. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय विष्णू शेठ पाटील स्मृती 11 चेंज द गेम. वडवली बीला आकाश. बॅकफुटला स्क्वेअर कट. डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका. वीरेंद्र सेहवाग, गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण ऋतिक पाटीलच्या फटक्याने आपल्याला करून दिली. हा चौकार. जरी वाऱ्याचा प्रवाहाच्या विरुद्धचं षटक असेल, कसं खेळायचंय ऋतिक पाटीलला माहिती आहे आणि सध्या तेच त्याने केलं. समोर बॅट उघडली नाही, बिकॉज समोर जे फिल्डर आहेत तिथे आपण सापडू नये. सॉफ्ट हँडने खेळतोय. शॉर्ट कव्हरला बॉल आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आता ओव्हर थ्रो. गॅप मध्ये बॉल चाललाय. मागे फिल्डर धावतोय. बॉल अडवला शेवटच्या क्षणाला. गुड फिल्डिंग. चांगल्या पद्धतीने स्टॉप केलं त्याने. उचलून थ्रो केला जाईल. सिंगलला डबल, डबलला ट्रिपल मध्ये या दोन्ही फलंदाजांनी कन्वर्ट केलंय. धावा मिळतात 3. षटक संपन्न होतात 2. विकेट पडले 2. लक्ष्य 54 धावांचं झालेलं आहे. 26 बॉल बाकी आहेत. 18 आणि 18 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. कृष्णा कंस्ट्रक्शन जयदुर्गा सुरईच्या विरुद्ध स्वर्गीय विष्णू शेठ पाटील स्मृती 11 चेंज द गेम. वडवली बीला
इंटरेस्टिंग मॅच आहे. 54 धावांना चेस करत असताना 2 विकेट लवकर पडल्या. विशाल शून्यावरती बाद. कमलेशच्या बॅटमधून 2 चौकार आले, पण त्यानंतरचा डाव सावरलाय. ऋतिक पाटील 5 बॉलमध्ये 10, कल्पेश पाटील 3 बॉलमध्ये 7. ऋतिककडे स्ट्राईक आहे आणि ही ओव्हर बरंच काही सांगून देणार आहे आपल्याला, कारण वाऱ्यासोबतचे षटक आहे. केतनला चांगली बॉलिंग करावी लागेल. जर केतनच्या अगेन्स्ट धावा आल्या तर ही मॅच खुली होणार आहे आणि पाहूयात या षटकानंतर आपल्याला समजेल की हा सामना कोणाच्या बाजूने जातोय. डावखुऱ्यात असा पेसर कॉमेंट्री बॉक्स कडून तयार होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर समोर डीप मध्ये बॉल तयार. स्वीप करायचं होतं, पुन्हा दाखवतोय ऋतिक, पण डाऊन द लेग बॉल आहे. दॅट्स वाय अंपायरचा इशारा येतोय तो व्हाईट बॉल. 12 तासांमध्ये मालिकावीरच्या 2 बाईक पटकावणारा खेळाडू. 18 बाईक आजवर ज्याने आपल्या कारकिर्दीमध्ये मालिकावीरच्या पटकावलेल्या आहेत. ऋतिक पाटील इज ऑन स्ट्राईक. धावसंख्या धावफलकावरती 27. केतनला आता करायचंय, कारण इथून विकेट आल्या तर जयदुर्गा सुरे मॅच मध्ये येईल हे त्यालाही माहिती आहे. ऑप्शनचा बाहेर होता, आत लागला बॉल बॅटचा मिड ऑफला. 1 धाव. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय ती 28. 28 धावा धावफलकावरती आहेत. बॉल बाकी आहेत अजून या मॅच मधले. 17 आणि 17 बॉल मध्ये धावा बनवायचा आहेत. 26 धावांचं अंतर तितकंसं नाही, पण ते वाढवण्यासाठी जर विकेट आले, प्रेशर बिल्ड केला गोलंदाजांनी, तर या मॅच मध्ये मजा वाढेल. फुल लेंथ आहे, एज आहे, शॉर्टहँडला फिल्डर, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, ओव्हर थ्रो झालेला आहे. ऋतिकचा कॉल असेल का सेकंडचा? धावला ऋतिक, थ्रो खराब. धावा मिळतात 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रेशर आहे, विकेटची गरज आहे, त्यामुळे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होतो. बॅकिंगला कोणी नव्हता, येईल तोपर्यंत आणि 1 धाव. धावा 2 मिळत असताना 2च्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 30 वरती. बॉल बाकी आहेत अजूनही 16 आणि 16 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 24. सिंगल डबलने डावाला पुढे नेतात सध्या तरी दोन्ही फलंदाज ऋतिक कल्पेश. मी अगोदरच म्हणालो की आता जे काही करायचंय खास करून जयदुर्गा सुरईचा गोलंदाज केतन पाटीलला करायचंय. लॉफ्ट करायचं होतं, पण यावेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. हा डॉट बॉल लेंथ बॉल होता, लॉफ्ट करायचं होतं, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. बॉल बाकी आहेत आता ते 15 आणि 15 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत. 24 15 बॉल मध्ये 24 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय विष्णू शेठ पाटील स्मृती 11 सेन्स गेम वडोली बीला. फुल लेंथ आहे, बॅटचा हात लागलाय, चाललाय मिड ऑनला चेस करून बॉल लॉंग ऑन मध्ये. फिल्डर आकाश. सिंगलने स्ट्रायकिंग एंडला आमंत्रण होतं ऋतिकला. 2 बॉल बाकी आहेत, कारण पुढचं षटक वाऱ्याचा पुन्हा विपरीत दिसेल आहे, त्यामुळे कदाचित पुढच्या षटकामध्ये अटॅक होणार नाही. पण हे केतनचे जे 2 बॉल आहेत, ऋतिक पाटील त्यावरती अटॅक करेल की केतन मात्र इथे चान्स घेत असताना विकेट मिळवेल. को करंट व्ह्यूवरशिप सध्या 2000 आणि आजच्या संपूर्ण दिवसाचा आपण विचार केला तर 1 लाखाहून जास्त प्रेक्षकांनी आमदार चषक 2025 या 3ऱ्या दिवसाला हजेरी लावली आहे. त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करेन आमदार चषक 2025 मध्ये. 31ला 2. फुल लेंथ यॉर्कर आलाय, परफेक्ट डॉट बॉल. फार चांगली बॉलिंग, दोन्ही अँगल बॉलर आणि त्यासोबत फलंदाज. हेलिकॉप्टरचा प्रयत्न, पण शेवटच्या क्षणाला बॉल पडला बरोबर निघून गेलाय. शेवटचा या षटकातील 1 बॉल बाकी आहे. रिक्वायर्ड 10.62 बॉल आता उरले 13 आणि 13 बॉल मध्ये धावा बनवायचा 23. 13 बॉल 23. एक गणित सोडवायचं आहे कृष्णा कंस्ट्रक्शन जयदुर्गा सुरईच्या विरुद्ध. 13-23 चेंज गेम वडोली बीला. रनवे मध्ये थोडासा अडथळा, पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती जाईल. हा योग्य पर्याय असो तो निवडला गोलंदाज केतन पाटीलने, कारण जर टाकण्याचा प्रयत्न केला त्या परिस्थितीमध्ये आपण ऑलरेडी डबल माइंड असतो. चेंडूची ग्रीप कशी असेल, बॉल कसा टाकायचा आहे, त्या विपरीत कसा पडेल, त्यामुळे योग्य पर्याय निवडत असताना तो थांबला. पुन्हा बॉलिंग मार्क वरती येतोय. 13 बॉल 23 धावांची गरज जयदुर्गा सुरईच्या विरुद्ध चेंज गेम वडोली बीला.
ऋतिक ऑन साइडला टर्न करायचं होतं यावेळेला आईट फॅक्टर इम्पॉर्टंट आहे. सो अंपायरचा आला लेग बायचा इशारा. षटक संपन्न होत असताना आपण पाहतोय 3 धावा धावफलकावरती 32 धावा 2 विकेटचं नुकसान. 12 बॉल आणि 22 धावांची गरज आहे ती या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय विष्णू शेठ पाटील स्मृती 11 चेंज द गेम वडवली बी संघाला. ड्रिंक्सचा सिग्नल अंपायरचा पाणी घेऊन जा 12 मॅन. आपण छोटासा डीजे वाला ब्रेक घेऊ. 12 बॉल 22 धावा. जयदुर्गा सुरईला देखील सूचना असेल फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. 12 बॉल 22 चा सामना 32 ला 2 विकेट पडले त्या मॅच मध्ये. बरंच काय बाकी अजून मंडळी कुठे जाऊ नका. आमदार चषक 2025 मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. बारा बॉल मध्ये 22 धावांची गरज या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना स्वर्गीय विष्णू शेठ पाटील चेंज गेम वडोली बीला. ऋतिककडे स्ट्राइक इम्पॉर्टंट गोष्ट आणि बॉलिंग मार्क वरती आला आयुष पाटील. चला आता स्पीड अप घ्या प्लीज. 12-22 जी गोलंदाजी मागच्या षटकामध्ये केतनने केली आहे तशी गोलंदाजी आयुष कडून झाली तर हा सामना शेवटच्या षटकामध्ये जाईल. जयदुर्गा सुरई बी देखील विजयाचं स्वप्न पाहते आहे. ते देखील या सामन्याला जिंकू शकत आहेत. बारा बॉल 22. बारा बॉल 22 धावांची गरज. फुल लेंथ होता हेलिकॉप्टर लॉंग ऑन ला. पहिली धाव पूर्ण झाली. सेकंडचा कॉल थांबावं लागेल. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो डीप मध्ये. पुन्हा आकाश पाटील. फिल्डिंगचं स्टँडर्ड तुम्हाला वाढवावंच लागेल जर तुम्हाला धावा डिफेंड करायचा आहेत. सुपर मॅच. 11 बॉल 21. नेक टू नेट फाईट आहे. 11 बॉल 21 ही मॅच आपण सध्या तरी पाहतोय. कल्पेश कडे स्ट्राइक आहे. बॉलर पुन्हा एकदा आयुष. राईट मोदी विकेट. लॉफ केलाय. उंच बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. साइड स्क्रीनचा वरतून कल्पेश पाटीलचा तडाखेबंद षटकार. फॉली होता. पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये येतोय आयुष. त्याचा बॉल ज्युसी फॉली. बॅटचा चेहरा उघडला. एकेकाळचा हा चेंज गेम वडोली बीचा सलामीवीर आहे.
जो आता मधल्या फळीमध्ये खेळतोय त्याचा बॅटमधून आलेला षटकार आयुषला कमबॅक करावा लागेल. 10 बॉल 15. ओहो राईट झाल्या बॉल. यावेळेला लेंथ थोडी खेचली, लेंथ बॉल आला आणि पडल्याबरोबर हा बॉल राईज झालेला आहे. मागे देखील त्याला असंच टाकायचं होतं पण मागचा बॉल ज्यूसी हाफ वॉली. यावेळेला चांगला चेंडू आलाय, पूल करायचं होतं कल्पेशला, आलाय डॉट बॉल. 9 बॉल 15 धावांची गरज आहे. षटकाराने तोडा कवेना हा सामना खुला केलाय. सध्या मी म्हणेन हा सामना बॅलन्स आहे. जर षटकार आला नसता तरी मॅच सुरई संघाकडे असती. कृष्णा कंस्ट्रक्शन जयदुर्गा सुरई अगेन्स्ट स्वर्गीय विष्णू शेठ पाटील. स्मृत 11 चेंज गेम वडोली. 9 बॉल 15. ओहो बॅकफुटला कट करायचं होतं या वेळेला, मात्र इथे ऋतिकचे आता विकेट. ओहो एक धाव पूर्ण झाले. सेकंडचा कॉल नसेल. दिवसा ढवळ्या एका धावेची चोरी 11 खेळाडूंच्या डोळ्यांसमोर केले ऋतिक आणि कल्पेशने. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्याची चपळाई, हरणाचा वेग, दोघांकडे आपण बघितला की धाव पूर्ण करत असताना पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये शेवटच्या क्षणाला डायरेक्ट हिटचा प्रयत्न, थ्रो व्यवस्थित नाही त्यामुळे 2 धावा. ही पहिलीच धाव पूर्ण होत असताना जेव्हा कल्पेश नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचला. 8 बॉल 14. ऋतिककडे स्ट्राईक. 40ला 2. 8 बॉल 14 ची गरज. आयुष पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. केतनशी चर्चा केल्यानंतर ओव्हर द विकेटने तयार. बॉलर्स बॅक. लॉंग ऑफ फील्डर केतन येतोय. पहिली धाव पूर्ण झाले. कल्पेशचा सेकंडचा कॉल आहे. थ्रो येतोय मात्र धावा इथे पूर्ण होत असताना 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 ने धावसंख्या पुढे चालले. स्कोर ऑन 42. 7 बॉल 12. 7-12चं महत्व सर्वांना माहिती आहे आणि सध्या हे समीकरण 7-12 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम. 7 बॉल मध्ये 12 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. आफ्टरनून सेशन मध्ये प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी आपण पाहतोय. त्या सर्वांचा आमदार चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा स्वागत. पूल करायचं होतं यावेळेलाही. थायला बॉल नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. इथे जर हिट झालं असतं तर कदाचित विकेट आपल्याला पाहायला मिळाली असती. मात्र ऋतिक धावतोय. थ्रो कुठे तर तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि 2 विकेट 2 धावा 1 विकेट मात्र मिळते. 44ला तिसरा झटका. 6 बॉल 10 धावांची गरज आहे मॅच मध्ये जयदुर्गा सुरईच्या विरुद्ध वडवली बीला. फॉर्टी 44 धावा 3 विकेट पडलेत. विकेट हॅट्रिक साठी संभाजी रसाळ साहेब यांच्याकडून 1000 रुपयांचं गोलंदाजाला पारितोषिक. 6 बॉल मध्ये 10 पाहिजेत. मॅच इथूनही बनवू शकते. ऋतिकच्या सोबतीला शुभम पाटीलचं आगमन मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक नॉट आउट आहे सध्याचा पण विचार केला तर 11 बॉल मध्ये 16 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या. शुभम नुकताच मैदानाच्या आतमध्ये आला. तो असेल ऑफ स्ट्राईक. ऋतिककडे स्ट्राईक असेल. 6 बॉल मध्ये बनवायचा आहेत या मॅच मध्ये 10 धावा. लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती निशांत पाटील. इंटरेस्टिंग मॅच आहे. 54 धावा चेस करत असताना पहिल्या 4 ओव्हर मध्ये 44 झालेल्या आहेत. पण 6 बॉल मध्ये 10. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. पुन्हा ऑन साइडला 3 फिल्डर आहेत. राऊंड विकेटने आपण पाहतोय गोलंदाज निशांत तयार. ऋतिक साठी विकेट जर आली तर जयदुर्गा सुरई या मॅच मध्ये लगेचच येतील त्यात मात्र शंका नाही.
6 बॉल 10 धावा. लॉफ केलाय, यावेळेला फटका फसलाय. मिड विकेटचा फिल्डर आकाश टिपलाय झेल आणि ऋतिकचा रॉकेट मात्र इथे मैदानाच्या आतमध्येच फसलाय. फलंदाज बाद. प्रेक्षक आनंद घेत आहेत. आमदार चषक 2025 च्या पहिल्या पर्वाचा तिसऱ्या दिवसाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पाच बॉल मध्ये 10 धावांची गरज. या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक साठी अभिमन्यू चिकणकर साहेब यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 5 बॉल 10. ऋतिकच्या विकेट नंतर विकास पाटील 2 स्लॉग हिटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 स्लॉग हिट आले तर हा सामना वडवली बेस आहे. 2 विकेट आल्या तर या मॅच मध्ये ऑलरेडी कमबॅक केलंय जयदुर्गा सुरईचा गोलंदाज निशांत पाटीलने. 5 बॉल 10 धावा. ओहो, पडलाय बॉल. यावेळेला तो बाहेर निघत असताना आपण पाहतोय. गेलाय बॉल विकेट किपर कडून. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची विकेट. विकासची विकेट सॅक्रिफाईस करण्यात येते. शुभमला स्ट्राईक. बॉल बाकी 4. पाहिजे 10 धावा. दोन विकेट येत आहेत. पहिली विकेट इम्पॉर्टंट होती, त्यानंतर विकेट बहाल करण्यात आलेली आहे. शुभमला स्ट्राईक मिळते. नॉन स्ट्राईक एंडला जयेश पाटील आलाय. बॉल बाकी 4 बॉल 10 धावा. निशांतने पहिल्या 2 बॉल मध्ये एकही धाव दिली नाही. 4 बॉल उरले. 4 तोलून मापून टाकायचे. दुसऱ्या बाजूला 2 फटके आले तर या मॅच मध्ये विजय असेल तो. चेंज द गेम वडवली बीचा. इंटरेस्टिंग मॅच. जयदुर्गा सुरू अगेन चेंज द गेम वडवली बी. 4 बॉल 10 धावा. निशांतचा अगेन शुभम पाटील. ऑन साइडला टर्न करण्यात आला. आकाश डीप मध्ये पहिल्यांदा वेगाने थोडंसं फंबल. त्याचा फायदा घेतील दोन्ही फलंदाज. बॉलला तुम्हाला पहिल्याच प्रयत्नामध्ये उचलायचंय. 2 धावा मिळतात. 2च्या साह्यानं धावसंख्या पुढे चालली. स्कॉमॉझॉन 46. 3 बॉल 8. या मॅचचं समीकरण वाऱ्याचा वेग आहे, पण त्या वाऱ्याच्या वेगाचा फायदा आतापर्यंत निशांतने उचलू दिला नाही. डिसिप्लिन बॉलिंग केली आहे. 3 बॉल मध्ये फक्त आलेल्या 2 धावा. शुभम पाटील स्लॉग हिटर. असे बरेचसे सामने त्याने चेस केलेत, पण या मॅच मध्ये काय. दुसऱ्या बाजूने निशांत जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत. 3 बॉल 8. पुन्हा व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. मिडॉनला चेस केले केतन. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो येतोय. स्ट्रायकिंग एंडला आणि धावा. ओहो, ओव्हर थ्रो झालाय पण बॉलला बॅकिंग केलेलं आहे. धावा मिळत असताना 2च्या साह्यानं धावसंख्या पुढे 48. 2 बॉल 6 धावांची गरज या मॅच मध्ये. स्वर्गीय विष्णू शेठ पाटील स्मृती 11 चेंज द गेम वडवली बीला. थ्रो खराब, त्याचा फायदा मिळाला दोन्ही फलंदाजांना. धावा पूर्ण झाल्या 2. केतनचा थ्रो जर ॲक्युरेट असता तर इथे विकेट मिळाली असती. इव्हन धाव देखील मिळाली नसती वडवली बीला. 2 बॉल 6 धावांची गरज. प्रेक्षकांची संख्या वाढत चालली आहे. ऑनलाईन प्रेक्षक जवळपास 3,500 सध्या मॅच आनंद घेत आहेत. इथे बऱ्याचशा मोठ्या संख्येने प्रेक्षक आपण पाहतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत. आमदार चषक 2025 मॅच नंबर 5 डे 3 MLA ट्रॉफी 2025 सीझन 1. लेट विष्णू शेठ पाटील स्मृती 11 सेन्स गेम वडुली बी अगेन्स्ट कृष्णा कंस्ट्रक्शन जयदुर्गा सुरई. 2 बॉल 6 कंपल्सरी चेसिंग. बॉल त्या निशांत. फुल टॉस लॉफ केला डीप मध्ये. फिल्डर पण त्याचा वाक्या बाहेर. मॅच फिनिश करणारा शुभम पाटीलचा सुपर सिक्सर. सामना संपला. अभिनंदन. 54 धावसंख्येला चेस केल्या. 5 विकेट राखून हा खराब बॉल पडला निशांत कडून. एका खराब बॉलने
आता परतीचा प्रवास करावा लागेल जयदुर्गा सुरईला. आतापर्यंतचा संघर्ष वडवली बी संघाच्या फलंदाजाने घाम फोडणार होता, पण या 5 बॉलमधून जो 5वा फुल टॉस पडला आणि त्याचमुळे हा सामना गमवावा लागला. हरकत नाही, मला आठवतोय तो चित्रपट मिस्टर इंडिया, त्यामधलं ते गाणं जिंदगी की यही रीत है, हार के बाद जीते दोस्तों, हार के बाद जीते. फार चांगला सामना, प्रेक्षकांना हवा तसा सामना. फार दूरवरचा प्रवास करून सुरई संघ आला, त्याबद्दल आमच्या मॅनेजमेंटकडून आपलं मनापासून आभार. चांगले खेळला त्याबद्दल कौतुक. हरकत नाही, हा सामना गमवावा लागला. सो हार्ड लक अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम, चेंज द गेम. वडवली